महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात एक तेजस्वी, कार्यक्षम आणि जनतेशी प्रामाणिक बांधिलकी जपणारे व्यक्तिमत्व म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार आहेत. विकासाभिमुख राजकारणाबरोबरच समाजकारण, अर्थकारण, शिक्षण, सहकार, कला, क्रीडा, उद्योग, स्वच्छता व आरोग्य इत्यादी क्षेत्रातील केलेल्या कामामुळे त्यांची ओळख संपूर्ण महाराष्ट्राला आहे. या बाबी लक्षात घेता अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीला आमदार संजय खोडके व आमदार सौ सुलभाताई खोडके या नामदार अजितदादा पवार यांच्या दिशानिर्देशनानुसार सामोरे जात कार्य करतायत. संघटन अधिक सुदृढ करणे आणि संपूर्ण निवडणूक प्रक्रिया नियोजनबद्ध व प्रभावीपणे पार पाडणे या दृष्टीने प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सोपवण्यात आलेली जबाबदारी पार पाडण्यासाठी आमदार सौ सुलभाताई खोडके या सातत्याने प्रयत्नरत आहेत. अमरावती महानगरपालिका निवडणुकीसाठी नियोजनबद्ध, समन्वयित आणि गतिमान अभियान उभारीत मनपा निवडणूक ही केवळ राजकीय स्पर्धा नसून अमरावतीच्या पुढील 5 वर्षांच्या विकास आराखड्याचा पाया आहे, असा दूरदर्शी दृष्टिकोन त्यांनी अखंडित जनसंपर्क व भेटीगाठीतून मांडला आहे. शहर विकासाच्या सगळ्या प्रक्रियेत लोकसहभाग हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. यावर लक्ष केंद्रित करून शास्त्रीय, कालसुसंगत आणि लवचिक असा दीर्घकालीन विकास आराखडा तयार करण्यासह पुढील पिढ्यांसाठी सुरक्षित, समृद्ध आणि समताधिष्ठित शहर घडविण्याचा त्यांचा संकल्प आहे. आमदार सौ सुलभाताई खोडके यांनी अमरावती शहराच्या विकास कामांच्या पूर्ततेसाठी गंभीर होऊन नियोजन, काटेकोर, पारदर्शक अंमलबजावणी या त्रिसूत्रीचा अवलंब केल्याने आजच्या घडीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात इनकमिंगसाठी रांग लागली असल्याचं चित्र दिसून येते. अशातच प्रभाग क्रमांक 4 जमील कॉलनी लालखडी स्थित भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या करीमा बाजी शेख बब्बू, रुखसाना परवीन अहमद गफ्फार, रुबिना मोहम्मद जावेद यांनी नुकताच आमदार सौ सुलभाताई खोडके यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश घेतलाय. यावेळी आमदार सौ सुलभाताई खोडके यांनी त्यांचे पक्षप्रवेश क्षणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा दुपट्टा देऊन स्वागत केलंय. आमदार सौ सुलभाताई संजय खोडके यांचे प्रामाणिक, कार्यक्षम व दूरदृष्टी असलेले नेतृत्व निवडीत हेच आपल्या शहराच्या हिताचं आहे. याकरिताच आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आमदार सौ सुलभाताई खोडकेंच्या नेतृत्वात जाहीर प्रवेश घेतलाय. या शब्दात करीमा बाजी शेख बब्बू, रुखसाना परवीन अहमद गफ्फार, रुबिना मोहम्मद जावेद यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. यावेळी यश सुलभा संजय खोडके यांच्या समवेत माजी नगरसेवक खालिद मास्टर, फिरदौस सोसायटीचे अध्यक्ष शेख हारून शेख गुलाब, फिरदौस सोसायटीचे सचिव वजाहत अली गाझी सर, योगिता गिरासे आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य व पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, RCN न्यूज.